हे बजरंगबली, तुम्ही जिकडे आहात, तुमचा जिथे अनुग्रह होईल तिथं कोणतंही अशक्य असं काम नाही. त्यामुळे व्यक्ती जीवनामध्ये व्यक्तिगत काही समस्या आहेत, कौटुंबिक जीवनामध्ये काही समस्या आहेत, सामाजिक सर्व स्तरावर, शारीरिक मानसिक सर्व स्तरावर जर आपल्याला समर्थ बनायचं असेल, सक्षम बनायचं असेल तर हनुमंतांचा आश्रय आपल्याला घ्यावा लागेल, प्रभू रामचंद्रांचा आधार घ्यावा लागेल. जगज्जैत्रेक मंत्रेण रामनामाभिरक्षितं य कंठे रारे तस्य करस्तां सर्वसिद्धया. जय सियाराम मित्रांनो, मी प्रकाश मासा, प्रकाश काउन्सलर हे जे आपलं काही शैक्षणिक उपक्रम असणारं जे चॅनल आहे, या चॅनलमध्ये मी आपलं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे. आपण हनुमान चालिसामध्ये जे जे काही तुलसीदासांनी शब्द वापरलेले आहे ते आपल्या भाषेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. ती जी ऊर्जा आहे, ती जी ताकद आहे ती आपल्याला मिळावी, आपली मुलं शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनावीत, या जगामध्ये आपली मुलं समर्थ बनावीत, या दृष्टीने नेमकं काय करू शकतो, काउन्सिलिंगच्या माध्यमातून, समुपदेशनाच्या माध्यमातून याचा कसा इम्पॅक्ट होतो, हे आपण या चॅनलमधून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या आपण म्हटलं होतं, जुग सहस्र योजन परभानु लील्यो ताहि मधुर फल जानु. प्रभु मुद्रिका नेली मुख माही जलति लांघि गए अचरज नाही. दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुमरे देते. बजरंगबली हे सगळं करू शकतायत, हनुमान हे सगळे करू करतायत. याचं कारण काय आहे तर जगच्चैत्रैक मंत्रेण राम नामना विरक्षितम य कंठे धारे तस्य करस्ता सर्व सिद्धया. या जगातल्या सगळ्या गोष्टी शक्य होतील जर आमच्या कंठामध्ये, आमच्या मुखामध्ये प्रभू रामचंद्रांचं नाव असेल. तर याच्यामध्ये संत तुलसीदास म्हणताय, जुग सहस्र योजन परभानु. आता शास्त्रज्ञांनी सूर्याचं पृथ्वीपासूनच असणारं अंतर मांडलेलं आहे. तुलसीदासांनी शेकडो वर्षापूर्वी हे विषय सांगितलेला आहे. युग म्हणजे युग ही अवधी भाषा आहे. आपण गेल्यावर याच्यावर विचार केला होता. युग सहस्र, सहस्र म्हणजे 1000, युग म्हणजे एक युग. आणि एक युग किती वर्षाचं असतं तर 12,000 वर्षांचं एक युग आहे. असे 1000 वर्ष म्हणजे 12,000 गुणिले 1000 जर केलं आणि एक योजन, योजन परभानु, युग सहस्र योजन परभानु. योजन म्हणजे योजन आणि एक योजन म्हणजे 8 मैल. या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन तुम्ही करा. स्क्रीनवर दिसतंय त्याच पद्धतीने उत्तर येते का बघा. म्हणजे आता जे शास्त्रज्ञांनी दिलेला विचार आणि संत तुलसीदासांनी सांगितलेला विचार, याचं आपण तुलना करू शकतो. त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल आपल्याला नक्की अंदाज येऊन जाईल. लील्यो ताहि मधुर फल जानु. जगामध्ये एक दुर्दम्य अशी करण्याची इच्छा किंवा काही चांगलं मी करू शकतो, अशक्य ही शक्य करतील स्वामी. या ऊर्जेतून जगत कल्याणासाठी आम्ही काय करू शकतो, आमच्याकडे काय पॉवर येऊ शकते, हे इथं संत तुलसीदास हनुमंतांच्या माध्यमातून सांगतायत. युग सहस्र योजन परभानु लील्यो ताहि मधुर फल जानु. पुढे म्हणतायत ते, प्रभु मुद्रिका नेली मुख माही जलधि लांघि गए अचरज नाही. म्हणजे काय की प्रभू रामचंद्र जेव्हा किष्किंधेमध्ये आले, जेव्हा सीतेचं हरण झालेलं आहे, अपहरण झालेलं आहे, रावणाने नेलेलं आहे आणि त्या शोधामध्ये प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण किष्किंधेमध्ये येत आहेत. तिथे हनुमंतांची भेट होते आणि मग सुग्रीवांची भेट होते. मग त्यांचा एक प्लॅन ठरतो आणि प्रभू रामचंद्र सीता मातेचा शोध घेण्यासाठी 4 तुकड्या वेगवेगळ्या दिशेने जात आहेत आणि प्रभू रामचंद्र
आपल्या जवळची हातातली अंगठी व एक मुद्रिका हनुमंतांच्याकडे देत आहेत। आणि एक तर हा परका माणूस आहे, पहिल्यांदा जेव्हा शोध लागेल तेव्हा सीतेचा कसा विश्वास बसेल की मी तुझ्या शोधासाठी प्रभू रामचंद्राने मला पाठवलेला आहे। म्हणून भगवंतांनी आपल्या जवळची एक अंगठी दिलेली आहे, प्रभू मुद्रिका नेली मुखमाय